इश्यूज आहेत, आवाज नीट येत नाहीये, पण शिवसैनिकांचा हा जल्लोष शिवसेना भवनाबाहेरचा, पुण्यामध्ये विजयी आघाडी घेणारे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ सध्या बोलतात, थेट जातोय। पक्षाचे नेते माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी, घटक पक्षातील माझे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं, पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आहे। पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू। आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत। आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलो। पुणे हे सुसंस्कृत शहर आहे, पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं। आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला, व्यक्तिगत स्वरूपात प्रचार केला लोकांनी, पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो। विकासाचा मुद्दा तुम्ही सुरुवातीपासून घेत आलात, ह्याच विकासाच्या मुद्द्याला धरूनच पुणेकरांनी तुमच्या मतपेटीत मत दिलेत असं वाटतं का? निश्चितच मी म्हणालो तसं पुणेकर हे विचाराला, विकासाला आणि या शहराच्या भविष्याला मतदान करतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलं आणि आजही तेच सिद्ध होतंय की पुन्हा हेच पाहून नक्की मतदान केलंय आणि हा विजय आमचा सुकर विजयाचं श्रेय कोणाला द्याल? हा विजय मोदींचा आहे का पक्षाचा आहे? नाही, हा सामूहिक विजय आहे। हा सामूहिक सगळ्यांनी घेतले, म्हणजे महायुतीचे सर्व आमचे नेते असतील, महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे सामूहिक यश आहे, हे कुठल्याही व्यक्तीचं नाही, एका मुरली मोहोळचा काही संबंधच नाही। मला असं वाटतं की सामूहिक यश आहे, मोदींच्या नेतृत्वाला पुणेकरांनी दिलेली ही पसंती आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र कष्ट केले त्याला हे यश। लागेल कल्याणमधनं श्रीकांत शिंदे विजयी झालेले आहेत, बारामतीमधनं सुप्रिया सुळे विजयी झालेल्या आहेत, तर पुण्यामधनं मुरलीधर मोहोळ हेमलताताई, तुम्ही अगदी ठेका धरलेला होता सुप्रिया सुळेंच्या विजयाच्या बातमीवर। शिक्षक स्टुडिओमध्ये बसलो, असं वाटतं की ग्राउंडवर जाऊन आता डान्स केला पाहिजे। खूप आनंद वाटला आणि खूप चांगलं वातावरण आणि महाविकास आघाडीवर जो विश्वास टाकला लोकांनी, खरंच खूप छान वाटलं। सुप्रिया सुळेंचा विजय हा किती महत्वाचा, कारण ती निवडणूक फक्त काही मतांची निवडणूक नव्हती, दोन पक्षांमधली निवडणूक नव्हती, तर ती भावनिक होती, ती कौटुंबिक होती। खरं तर एका एकसंघ असली